पुण्यासोबतच रायगडमध्ये देखील पावसाचा जोर पाहायला मिळालेला आहे आणि पावसामुळे नागोठण्याला झोडपून काढलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील नागोठण्याला मुसळधार पावसाने धुमशान घातले। तर या पावसामुळे अनेक भागांना फटका बसला असून अनेक सखल भागात पाणी साचले। अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी आहे। आंबा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। दरम्यान पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे सतर्कतेचं आवाहन केलं जातंय। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। नागोठणा परिसरात सध्या पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी पाणी साचलंय। काय सध्या तिथे स्थिती आहे? प्राजक्ता, नुसतं नागोठणे नाहीये तर रायगड जिल्ह्यातल्या जवळपास अनेक ठिकाणी म्हणजे महाड असो, त्याचप्रमाणे पेण असो, त्याचप्रमाणे नागोठणे असो, रोहा असो, या अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागच्या 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि ज्या पद्धतीनं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, त्याच्यामध्ये पाताळगंगा नदी असो, कुंडलिका नदी असो, सावित्री नदी असो, अंबा नदी असो, या सगळ्या नद्या या धोक्याच्या पातळीवर ओसंडून वाहत आहेत। आपण आता कोलाडमध्ये आहोत आणि आपण बघत असाल ही जी नदी आहे ही आता ओसंडून वाहताना दिसते। मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची रिपरिप आता या क्षणाला ही सुरू आहे। आता पावसाचा जोर थोडासा ओसरला जरी असला, पाण्याची पातळी थोडीशी घटली जरी असली, तरी पुढच्या काही काळामध्ये पावसाचा जोर जर वाढला तर पाणी पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल। आपण ज्या दृश्यांमध्ये बघत असाल कोलाडचं हे जे फिल्टरेट प्लांट आहे, हे 3 ते 4 गावांना पाणी सप्लाय करणारा प्लांट हे पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे 3 ते 4 गावांचा पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर पाणी संकट ओढावलेलं आहे। एकंदरीत स्थिती आपण पाहता रायगड जिल्ह्यात ही प्रचंड भयावह अशी स्थिती आहे। पुढच्या 24 तासामध्ये काय होईल हे सांगता येत नाही। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे, कधीपासून पाऊस सुरू आहे। काल संध्याकाळी म्हटलं तर पाण्याची पातळी फार पूर्ण कमी होती आणि ही वाहत आहे कुंडलिका नदीला काल अचानक रात्री 3 वाजता म्हणजे पाणी आलं आणि पाण्याचा कुणाला अंदाज नव्हता आणि रात्री 3 वाजता मला पण सुद्धा एक फोन आला माझ्या स्वतः चुलत्यांचा का चंद्रकांत ठाकूर। किती गावांचा संपर्क तुटला, किती गावांना याचा फटका बसला? या जवळजवळ रोहा तालुक्यातील बऱ्याच गाव असे आहेत का ती मोजताना या गावाचा संपर्क तुटला आणि अचानक पाण्याची पातळी वाढली। 3 वाजल्यापासून रात्री पाणी भरलंय, त्याच्यामुळे अनेक जे लोक होती ती अडकली होती घरांमध्ये। घरांमध्ये आणि पूर्ण घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे आज दिवसभर लहान मुलांपासून सगळ्यांची उपासमारीची पाळी आली। तर आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निश्चितच प्रमोद ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नागरिकांनी